आकाशवाणी मुंबई. राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. ऊसाचा एफआरपी वाढवून ₹365. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर ₹95 खाली. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. ₹5,659 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगचे 2000 केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. ऊसाचा एफआरपी ₹10 वाढवून प्रति क्विंटल ₹365 करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल, असं वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी ते म्हणाले. हमारे एमएसएमईज और हमारे एक्सपोर्टर्स को, हमारे मैन्युफैक्चरर्स को एक अगर स्ट्रॉन्ग सपोर्ट मिल जाए तो वो लोग बहुत स्ट्रांगली अपने आप को दुनिया भर में स्टैब्लिश कर लेंगे. ये सब सोच के इस स्कीम को इतना बड़ा बनाया गया है. टोटल सपोर्ट इसमें 2,55,000 2,55,000 करोड़ रुपीस का टोटल सपोर्ट मिलेगा, विच इज ह्यूज, विच इज अ वेरी लार्ज नंबर. इस स्कीम में जो कॉस्ट आएगी, बिकॉज दिस विल बी बेसिकली क्रेडिट फ्रॉम द बैंकिंग सेक्टर टू द MSMEs and aviation sector. चालू रबी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ सरकारनं दिली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करून तिथे 8वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांमध्ये कला आणि विज्ञान शाखेची कनिष्ठ महाविद्यालय आणि एका शाळेत कला शाखेच्या 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता मिळाली. या आश्रमशाळा दुर्गम, डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागातल्या आहेत. या निर्णयारूप आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याला, तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024 ते 2026 या काळात सरकारी नोंद पुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार आढळून आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. पालघर जिल्ह्यात अवघ्या 13 वर्षाच्या मुलीवर अघोरी पूजेच्या बहाण्याने अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जनक्षोभाची दखल घेऊन कासा पोलिसांनी पोक्सोसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महिलांवर अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं. मुंबईच्या किनाऱ्याजवळ जप्त केलेल्या 3 जहाजांवर अडकलेल्या 50 खलाशांची सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याबद्दल न्यायालयाने जहाज मालकांवर ताशेरे ओढले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्यापेक्षा व्यावसायिक कामांना प्राधान्य देण्याची जहाज मालकांची वृत्ती असल्याची कानउघाडणीही न्यायालयानं केली. मुंबईजवळच्या समुद्रात इंधन तेल आणि डांबराची अवैध वाहतूक केल्याबद्दल या जहाजाच्या मालकांना अटक करण्यात आली होती. मात्र आपल्या अटकेनंतर जहाज मालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अतिशय कमी अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यासह जहाजावर अडकून पडल्याचा दावा या खलाशांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपये 29 पैशांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. आज दिवसभरात रुपयाच्या विनिमय दरात 21 पैशांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 252 अंकांची घसरण झाली आणि तो 77,018 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 86 अंकांची घसरण नोंदवत 24,033 अंकांवर बंद झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत गडचिरोली शहरात एका विद्यार्थ्यानं परीक्षा केंद्रात मोबाईल नेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं प्रश्नपत्रिका सोडवल्याचं उघड झालं आहे. या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या एका घटनेत धानोरा मार्गावरच्या एका परीक्षा केंद्रात एका विद्यार्थिनीनं जुनी प्रश्नपत्रिका जोडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून तिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या आज कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपानं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तोडवल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं उघड भाजपाची बाजू घेतली. तृणमूलचा पराभव लोकांनी केला नसून हा एका षडयंत्राचा परिणाम आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करायला मोकळा आहे असं त्या म्हणाल्या. या निकालानंतर तृणमूलच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यीय तथ्य शोधन समिती स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. नवीन सरकारचा शपथविधी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 9 मे रोजी होईल असं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहनिरीक्षक असतील. चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2च्या पात्रता फेरीत भारताच्या पुरुष संघानं अव्वल 10 संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. ऊसाचा FRP वाढवून 365 रुपये. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून SITची स्थापना. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.